स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलोय दौलतगाव या गाव म्हणजे जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येते, बीड जिल्ह्यामध्ये येते. पण नगर आणि दौलतगावचं अंतर एक 20-25 किलोमीटरचं आहे, म्हणून आपण सगळे व्यवहार नगरशीच होते. तर इथे बागेत आल्यावर आपल्याला एक जाणवलं की यांनी बांबू बांधले नाही. तर बांबू का नाही बांधले? एवढा माल असताना हे जे तुम्हाला माझ्या मागे झाड दिसते किंवा बाकीचे झाडं आहेत ते खूप ओव्हरलोड आहे. 10-10, 15-15 कॅरेटचा माल आहे एका झाडाला, तरी झाडं का बांधले नाही हा पहिला पॉईंट आपण तिथे विचारू. कारण माझंच जिथे 2-2 महिन्याला चक्कर असते या बागेमध्ये. बाकी सर्व कॉन्टॅक्ट फोनवर होतो. फोनवर खताचं नियोजन, स्प्रेचं नियोजन सगळं फोनवर असते या बागेचं. दर 2 महिन्याला व्हिजिट असते. ॲक्च्युली काय आहे की वेळ भेटत नाही म्हणून. तर दुसरा विषय म्हणजे, आणि इथे आपल्याला सनबर्निंग खूप कमी जाणवते, वायबार खूप कमी जाणवते. पावसाळ्यानंतर इथे पाणी द्यायलाही जमलं नाही. काय कारणास्तव म्हणजे दिवाळीचा जो पाऊस झाला आहे ते दिवाळीच्या पावसानंतर आपल्याला पाणी द्यायलाही जमलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचं काय कारण आहे? आणि इथे जो बाग एवढा फुटला असतानाही यांनी याच्याकडे इथे बांबू का नाही बांधले, आणि बांबू न लावण्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे जाणून घेऊया. तर बघा, आता तुम्हाला आधी पहिले बाग दाखवतो. हे बघा, एकदम ओव्हरलोड माल आहे. आणि काही हे बघा, साईज बघा, इथे साईज कशी चेक करायची, इथे 2 बोटं जाऊन जागा शिल्लक दिसते. म्हणजे हे 2 नंबरमध्ये फळ आलं आहे आजच. आणि नॉर्मल कवडी पण आली. जर आज जर विकायचं म्हटलं याला, तर आजही याला विकू शकतो आपण ह्या फळांना. पण याला आपण 1 महिन्यामध्ये 15 डिसेंबरलाच याच्यामध्ये 4-5 गाड्या तयार होणार आहे. तर आता चला इकडे बघा, जायला सुद्धा जागा नाही, अशा फांद्या वाकलेल्या आहे. बघा, सगळीकडे फांद्या वाकल्या. म्हणजे याच्यामध्ये आता कुठला यंत्र चालू शकत नाही. म्हणजे ट्रॅक्टर म्हणा किंवा काय हातातला रोटा चालू शकतो पण. आणि इथे आपल्याला आता पाणी द्यायचं आहे. तर हे पाणी पळणार आहे कारण डबल मोटर आपण लावणार आहे. डबल मोटरनेही काय फायदा होईल की स्पीडनी, मागच्या तुम्ही 2-3 व्हिडिओमध्ये पाहिलं आहे डबल मोटरचा फायदा काय झालेला आहे. तर डबल मोटरने खोलवर पाणी मुरत नाही आणि त्याचा वापसा लवकर होतो. या गोष्टी झाल्या. आता सिंगल ड्रिपची लाईन तुम्ही बघू शकता, सिंगल लाईन आहे इथे. सिंगल लाईनवर हे 4 तास 5 तास पाणी देत होते. ॲक्च्युली ते चुकीचंच होतं. पण आता यावर्षी त्यांनी पावसाळ्यानंतर पाणी दिलेलंच नाही आहे, ठिबकनी नाही किंवा कशानेच नाही. त्याच्यामुळं फायदा असा झाला की वापसा कंडिशनमध्ये साईज खूप सुंदर झाली. साईज 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा तिन्ही साईज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि फळाची क्वालिटी तुमच्या समोरच आहे. आता वरच्या शेंड्याच्या साईडला थोडं सनबर्निंग जाणवते आपल्याला, कारण याला आता जवळपास 10 दिवसाआधी पाणी पाहिजे होतं. पण खतं टाकण्याअभावी, कारण बेसल डोस अजूनही टाकण्यात आलेला नाही. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपण टाकला होता, त्याच्यानंतर बेसल डोस टाकलेला नाही. फक्त स्प्रे झालेले, कोळीचे स्प्रे वेळेवर झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आपल्याला माहिती देतीलच की कोणते स्प्रे झाले, कशावर झाले आणि किती दिवसाच्या अंतराने झाले. तर आता या इकडे कसे बांधणार आहे हे आपण शेतकऱ्यांना विचारूया. आणि कसे बांधले हे पण आपण पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढे बघूया. काही झाडं इथे बांधलेली आहे, ती बांधण्याची पद्धत एकदम बेस्ट वाटली. ह्या झाडांचं वय किती आहे हे पण आपण शेतकऱ्यांना विचारूया की झाडांचं वय किती आहे, कितीव्या वर्षी ते बांधणी योग्य राहील तसे जे बांधले यांनी. तर चला आपण आता शेतकऱ्याशी भेटूया. ते शेतकरी पण आहेत. तर नमस्कार साहेब, तुमचं नाव सांगा आधी. सुनील मच्छिंद्र कारबळ. यांच्याकडे बोलून आपण चर्चा करू. तर सुनील मच्छिंद्र कारबळ यांच्या बागेमध्ये आपण आलो आहे. आता तुम्ही बाग बघितला की माल ओव्हरलोड कसा आहे, फळांची क्वालिटी कशी आहे, झाडांचा जो घेर वगैरे आहे, वाकलेले झाडं, हे आता संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून घेऊया. थोडा मोठा व्हिडिओ होईल, व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण जे नवीन लागवडीवाले लोक आहे आणि ज्यांच्याकडे लागवड आहे 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, ज्यांचे 2 वर्ष झाले फुटत नाही आहे, त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ आहे. कारण धैर्य किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जे काम करतोय, 1 वर्ष बाग नाही फुटला, 2 वर्ष बाग नाही फुटला, तर 3ऱ्या वर्षी प्रयत्न करणं सोडून आपण JCB लावतो. त्या गोष्टी करू नये. यांनी काय कष्ट सहन केले आणि यांच्या बागेला यांना काय त्रास झाला, पाण्याचा असो, पावसाचा असो, बाकी सर्व गोष्टींचा, हे सर्व माहिती आपण जाणून घेऊ. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याचा फायदा घ्या. तर
सुनील भाऊ, आपण ही मला वाटते 17-18 वर्षाची बाग आहे काहीतरी, है ना? 2009ची 2009ला तुम्ही लागवड केली होती. 9 नंतर तुम्हाला याच्यामधल्या ज्या अडचणी आहे, मला जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा की तुम्हाला हा 4थ्या वर्षी 5व्या वर्षी बाग फुटला, हो 5 वर्षी. त्यानंतर तुम्हाला पावसाची काय इकडे ह्या भागामध्ये काय अडचणी आहे? पाऊस म्हणजे बाग फुटायला चालू झाल्याच्या नंतरच विकत पाणी घातलेलं आहे विकत पाणी घालत गेले दरवर्षी विकत, थोडा मोठा होतो तर दरवर्षी आपण पाणी विकत घालतोय. हो. म्हणजे कुठल्या महिन्यापासून आणि कसं काय? पाणी तसं जानेवारी फेब्रुवारी पासूनच विकत घालतो आपण. जानेवारी फेब्रुवारी पासून पाणी तुमचं बंद होतंय. एप्रिल पर्यंत विकत मग पाणी. तुम्ही एवढा भाग हा जगवला आणि 18व्या वर्षात पदार्पण केलं बागेचं. म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपलं उत्पन्न जे आहे, उत्पन्न विकत पाणी घालणं सोपं नाही आहे. विकत पाणी असं 10-20 हजाराचं नाही घालावं लागत. लाख 2-2.5 लाखाचं जायचं. 2.5 लाखाचं पाणी जातंय. 2.5 लाखाचं पाणी घालून तुम्हाला उत्पन्न त्याप्रमाणे होत होतं का? उत्पन्नाने काही वेळेस बराबरी पण सुटायची, पण झाडं जगणं महत्वाचं होतं ना, त्याच्यामुळं मग आपण त्याचा झाडं विचार तुम्ही नाही केला. जगवले. हो, झाडं जगवली. हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की उत्पन्न बरोबरीत सुटायचं. म्हणजे 2 लाखाचं पाणी घालून 2 लाख उत्पन्न व्हायचं. म्हणजे आपण आजचा विचार नाही करता, एक 8 ते 10 वर्ष आधीचा विषय. 2016, 17, 18 या सालचा विचार करतोय. कारण 2021 पासून आपल्याला पाऊस चांगला येतोय. तर तुम्हाला असं कोणतं वर्ष आठवते की ज्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न झालं होतं? 5-6 वर्षापूर्वी 18-19च्या टाइम. 18-19च्या टाइमला तुम्हाला एक चांगलं उत्पन्न झालं होतं. किती उत्पन्न झालं होतं त्यावेळेस? त्यावेळेस 5.35 झालं ते. 5,35,000 रुपये अमरावतीवाल्यांना दिलं होतं, बाग शेकूरबाईला ओक्ता दिला होता. किलोवरती दिलं होतं. किलोवरती. 28. आणि झाडांची संख्या किती? मी समज तसे 290 होते, पण तो 15-20 झाडं गेले त्यातले. म्हणजे 270च्या आसपास. 270च्या आसपास झाडं आहे. तर 270 झाडामध्ये तुम्हाला आता दरवर्षी एक ॲव्हरेजली मागच्या 4-5 वर्षापासून किती उत्पन्न होत आहे? सरासरी 3-4 पर्यंत. 3-4 लाख. आणि तरीही तुम्ही हा बाग व्यवस्थितरित्या जपलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, बागेला आपलं लेकरू समजून कसं जपायचं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण त्यांना 3-4 लाख रुपये होते, 1-1.5 लाख रुपये खर्च होत असेल. 1-1.5 लाख खर्च असून त्यांना 2-3 लाख रुपये दरवर्षी मिळते ह्या 1.25 एकर रानामध्ये. आता 1.25 एकर रानामध्ये एवढी मोठी इमारत झाल्यावर, हे काही याच वर्षीची इमारत नाही आहे, ही मागच्या 5-6 वर्षापासून अशीच इमारत आहे. अशा इमारतीमध्ये आपल्याला अपेक्षित, माझे तुम्ही जे बाकी व्हिडिओ बघता, एकरी 10 लाख, 15 लाख, 12 लाख, 8 लाख, 10 लाख असे जे उत्पन्न तुम्ही बघता मागच्या 2 वर्षापासून व्हिडिओमध्ये, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये हे 2-3 लाख, 4 लाख हे काहीच नाही. तर आता या मागच्या वर्षापासून तुम्हाला मिक्समध्ये आंबेबार मृगबार येतोय. त्याचा तुम्हाला काय फायदा वाटला? म्हणजे कसं तुम्ही विक्री करता याची आंबेबार मृगबाराची? आंबेबाराची नगरला विक्री करतो, किरकोळ मार्केटला. आंबेबाराची नगर मार्केटला. आंबेबाराची नगरला. मग नगरला तुम्ही स्वतः तोडून गाडीत घेऊन जाता? स्वतः. आणि कसा रेट मिळतो ॲव्हरेजली तिथे? तर सरासरी 2 महिन्यापासून 70च्या पर्यंत आहे. 65-70 रुपये या वर्षी 60, 70, 65, 55, 50 असा तुम्हाला रेट मिळाला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला एक 70-80 कॅरेटचे निघाले आंबेबाराचे. 70-80 कॅरेटचे सुद्धा यांना इथे 70-80 हजार रुपये झालेले आहे. म्हणजे लाख रुपयाच्या आसपास म्हणू शकतो आपण. आणि यावर्षी मृगबार जो आला आहे, आता सर्वात विषय महत्त्वाचा आहे की आपण जे बांबू बांधणी का नाही केली, हा जिनेनले मला सांगा. कारण शेतकऱ्यांना खोटं वाटायला नको की का नाही बांधणी केली. तसं पहिल्यांदा जाणवलं नाही एवढं फळ आहे म्हणून. आणि ते जसं जास्त गेलं त्याच्यामुळे जास्त पांगत गेलं, तोपर्यंत वेळ होऊन गेला. आणि बांबू पण आणणं नाही झालं. बांबू बांधणं शक्य झालं नाही. आता बांधायला ते जास्त फळं पडतील सर. आता बांबू बांधणे शक्य नाही आहे. आणि बांबू घ्यायच्या टाईमला बांबूचं किंमत आणि एवढ्या झाडांना बांबू बांधण्याची हे सर्व शेतकऱ्यांना ॲडजस्ट होत नाही. कारण काय आहे की बांबूची आज किंमत गेली आहे 50 रुपयाला बांबू. आणि याला जर आपल्याला 200-250 झाडाला बांधायचे म्हणल्यावर 2000 बांबू लागतात कमीत कमी. म्हणजे इथं 1 लाख रुपयेचं बांबूमध्ये इन्व्हेस्ट करणं शक्य नव्हतं, म्हणून ते शक्य केलं नाही. पण आता जे लोड वाढलं आहे याच्यावर, हे आता थोडंसं डोकेदुखी झालं होतं. पण फांदीची जे मजबूती आहे, हे बघा, ही जी फांदीची मजबूती आहे ही एकदम जबरदस्त आहे.
कारण झाडाचं वय पण तेवढंच आहे. आणि एवढा माल, हा जो माल दिसतोय हा माल अर्धा कॅरेटचा माल आहे. अर्धा कॅरेटचा माल ही फांदी सहन करते, अजून आतापर्यंत सहन केली म्हणजे याचा अर्थ ही 100% पुढच्या दीड महिना सहन करणारच आहे. दीड महिना आपल्याला नाही, एकच महिन्यात आपण याला थिनिंग करणार आहे. ज्यांना व्यापारी बंधूंना हा माल आवडला असेल त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावा, कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. तर आता आपण बघूया बांबू बांधणी आपण बांधणीची व्यवस्था कशी केली आहे. तर आता बघूया आपण की हे बांधणी कशी केली यांनी आणि का अशी केली. तर सुनील भाऊ, आता हे जे तुम्ही इथं बांधलं, त्या फांदीला हे अटॅचमेंट केली, ते आमच्या शेतकरी बांधवांना थोडी माहिती द्या की ही बांधणी तुम्हाला कशी सुचली किंवा कसा हा लोड तुम्ही ॲडजस्ट करताय. तर आता हे जे आहेत ना, हे जमिनीवरती टच झाल्यामुळं खराब होऊ नये हा. आणि जास्त वरती पण नाही, कारण हा हे जे खाली टच होतं तर याला सपोर्ट म्हणून ठेवलंय फक्त बा आपण बरोबर. बेसिक, ह्यापेक्षा खाली जाणार नाही ती याच्या. बरोबर. म्हणजे याचा लोड याच्यावरती होता आणि याला पण इकडे वरून बांधलेलं आहे असं. इकडून पण हा, एकमेकाला म्हणजे ते- अटॅचमेंट केली आहे तुम्ही. कारण त्याचा बॅलन्स सगळ्या फांद्यावरती जावा. बरोबर. म्हणजे हे जे आपण खाली बघितलं, हो. ज्या फांद्या जवळपास आता ते जाता त्या येत नाही, पद्धतीनेच बांधायचं होतं. त्या आता वरता येईल अशा हो. अशा पद्धतीने. आणि जसं आता इथं उभं राहता येते आपल्याला. स्प्रेला पण प्रॉब्लेम करत होतं ते जायला पण. हा, जायला पण आता आपल्याला वाकून यायला लागलंय ते इथं पण बांधले नाही ते, तर- त्याच पद्धतीने बांधले. अशा पद्धतीने. म्हणजे जशी आता इथं हे फांदीला पहा, हा इथं सपोर्ट तिला दिला, इथं सपोर्ट याला दिला, त्या पद्धतीने 2-4 फूट वरती गेल्या फांद्या पहा. बरोबर. म्हणजे तर आपल्याला जायला जागा झाली. जसं की हे झाड आहे, हो. हे झाड बांधायचे अजून ना. याला बांधायचं हे आता चालू ही फांदी केलेलं आहे. थोडी वर जाईल इथं अशा पण पद्धतीने. बांधलेली. हा. इथं त्याला द्यायला, म्हणजे याच्याने फांदी तुटणार नाही, क्रॉस सपोर्ट द्यायचं त्याला. म्हणजे फांदी तुटणार नाही आणि आणि माल पण वरती राहील. माल पण वरती राहील. जमिनीच्या म्हणजे जास्त वरती नाही पण ते जमिनीपेक्षा असला म्हणजे ते खराब होणार नाही. 2 फूट खाली वर केलं. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने इथे बांधणीची हे केलेली आहे. आता बांबू बांधवूच नका असं मी म्हणत नाही, बांबू बांधणं हे गरजेचं आहेच, पण झाडाचं वय 10-15 वर्ष झाल्यानंतर बांबू बांधणी ही टाळता आली पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, टॉप कट मारणे, जे टॉप मारायचं मी सांगितलेलं आहे. टॉप मारल्यामुळं आपल्या फांद्या मजबूत होतात आणि मजबूत झाल्यानंतर त्याला ज्या फांद्या येत्या त्याला जो माल येतो आपल्याला फांदीला, तो सहन करण्याची ताकद वरते त्या फांदीमध्ये. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो की बांबू टाळू शकतो. पण यांना उशीर झाल्यामुळे या गोष्टी आता करायला लागल्या. हो. आता हे पुढच्या ऍडजस्टमेंटसाठी फार नुकसान न एक व्हावं. 10-15 दिवसामध्ये तुम्ही हे बांधणी करून घ्या सगळी 2-4 माणसं घेऊन. तर आता यावर्षी या बागेमध्ये आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे की किती माल निघेल. 250 झाडाच्या आसपास माल आहे. 250 झाडाला माल आहे. 250 झाडामध्ये आता तुम्ही बघितल्यापैकी माझा जो अंदाज आहे 10 कॅरेट 8 कॅरेटचा ॲव्हरेज अंदाज आहे. तसे तर 10, 12, 13, काही 5, 6, 7 असे पण आहे, पण ॲव्हरेज आपण 8-9चा धरू. 8-9 कॅरेट जर ॲव्हरेज धरला तर इथे आपल्याला अपेक्षित उत्पन्न जे आहे ते 2000 कॅरेट मिनिमम अपेक्षित उत्पन्न आहे. तुम्हीही सांगा कमेंटमध्ये की या झाडांना किती माल असेल किंवा किती हार्वेस्टिंग होईल. आणि 2000 कॅरेट यावर्षीच्या बाजारभावामध्ये जे काही पैसे होतील, पण यावर्षी मागच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या उत्पन्नापैकी हायेस्ट राहणार आहे, हेच मी सांगू शकतो. तर सुनील भाऊ, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि शेतकरी बांधवांनाही बरीचशी चांगली माहिती भेटली. आता हा जो तुम्ही नियोजन करता बागेचं, हे माझ्याकडून तुम्हाला कसा सल्ला मिळतो आणि किती दिवसाला तुम्ही मला फोन 2-1 महिन्यानंतर व्हिजिट होते आणि फोनवरतीच असतं सगळं. फोनवरती आपलं सगळं स्प्रे 15 वगैरे, दिवसाला एक स्प्रे असतो, 15 दिवसाला एक स्प्रे तुमचा. कंपल्सरी घेतो आपण. त्याच्यामध्ये काय काय ॲव्हरेजली असतं. बुरशीनाशक, कीटकनाशक, टॉनिक. हां. आणि कोळी तुमच्या कोळीचं काही दिसलेलं नाही. 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे झाले. कोळीचे 2 स्प्रे झालेले आहे. कुठल्या महिन्यामध्ये झाले? ऑगस्ट मध्ये आणि आता ऑक्टोबर मध्ये. एक ऑक्टोबरमध्ये. ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2 महिन्यामध्ये आपण कोळीचे स्प्रे घेतले. 2च स्प्रे घेतले. काही ठिकाणी असं जाणवतंय की प्रत्येक स्प्रेमध्ये कोळीचं औषध जाते. अरे काय गरज आहे? खर्च कुठं वाचवायचा आणि उत्पन्न कसं वाढवायचं? तुम्ही खर्च 2 लाख केला, उत्पन्न 4 लाख झाला, त्याच्यापेक्षा खर्च 1 लाख करा, उत्पन्न 4च लाख घ्या, म्हणजे 3 लाख प्रॉफिट होणार. इथं तुम्हाला 2च लाख प्रॉफिट होतं खर्च जर वाढवला तर. आणि खत तर तुम्ही यावर्षी आपण आता टाकणार आहे, पुढच्या 1-8 दिवसामध्ये खत टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर फ्लूचे पाणी देऊन पुढच्या 15 ते 20 तारखेपर्यंत डिसेंबरच्या हा माल हार्वेस्टिंगला येईन असं अपेक्षित आहे. पूर्ण नाही, 100% नाही, पण एक 50-60% याला हार्वेस्टिंगला येईल आणि तो आपण हळूहळू विकणार आहे.
चला, आजची माहिती भरपूर झाली आणि आज जे तुम्हाला माहिती दिली मी त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि त्याच्यामध्ये काय तुमचे काही प्रश्न सोडवायचे राहिले ते कमेंट्समध्ये जरूर सांगा, जेणेकरून त्याच्यावर पण आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. धन्यवाद.